काय टाटा आता महिंद्रा, मारुती आणि ह्युंडायला संपवून टाकणार? मी हे यासाठी म्हणत आहे कारण टाटाकडून येणाऱ्या काळात जवळपास 7 नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. एक कार अशी आहे जी ब्रीझा, सोनेट आणि व्हेन्यूची वाट लावणार आहे, तर दुसरीकडे एक कार एक्सयूव्हीचा पूर्ण खेळ उलटून टाकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही गाड्यांची टेस्टिंग सुरू झाली आहे, तर काहींचे फीचर्स, रेंज आणि संभाव्य किमतीची माहितीही समोर येऊ लागली आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया की टाटा भारतामध्ये कोणत्या नवीन गाड्या लॉन्च करणार आहे आणि यापैकी कोणत्या कारची वाट पाहणे तुमच्यासाठी सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो. सर्वात आधी त्या एसयूव्हीबद्दल बोलूया जी महिंद्रा एक्सयूव्ही 700 आणि 3XO ची झोप उडवणार आहेत. टाटा सफारी ईव्हीची फायनल प्रोडक्शन टेस्टिंग पुणे आणि बंगळुरूच्या आसपास सुरू झाली आहे. जड कव्हर असूनही तिचे नवीन एरोडायनामिक डिझाईन, क्लोज ग्रिल आणि नवीन कनेक्टेड LED DRLs लपून राहू शकले नाहीत. आता जरा विचार करा, तुम्ही दरमहा 20 ते 25 हजार रुपये फक्त पेट्रोल किंवा डिझेलमध्ये उडवून देता. वीकेंडला पूर्ण कुटुंबाला घेऊन बाहेर पडता आणि इंधनाचा काटा पाहून छातीत धडधड सुरू होते. जर आज तुम्ही विचार न करता कोणतीही डिझेल एसयूव्ही घेतली तर 2 वर्षांनंतर तिची रिसेल व्हॅल्यू पाहून तुम्हाला नक्कीच रडू येईल. सफारी ईव्ही याच दुःखावरचा उपाय आहे. ही सध्याच्या सफारी एवढीच विशाल असेल, पण बॅटरी पॅकमुळे तिचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी होऊ शकतो. साईडला फ्लश डोअर हँडल्स आणि मागे कनेक्टेड टेल लॅम्पसह तिचा रोड प्रेझेन्स असा असेल की मागून येताना पाहून लोक स्वतःहून रस्ता सोडतील. आत पाऊल ठेवताच 12.3 इंचाची टच स्क्रीन, इल्युमिनेटेड स्टिअरिंग आणि एक अशी पॅनोरामिक सनरूफ मिळेल जी संध्याकाळचा प्रवास लक्झरी बनवेल. भारतीय उन्हाळ्यात व्हेंटिलेटेड सीट्स एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतात. यामध्ये लेव्हल 2 एडॅस आणि 360 डिग्रीज कॅमेरासुद्धा आहे. सर्वात मोठा चमत्कार म्हणजे याचे V2L आणि V2V चार्जिंग. तुम्ही डोंगरावर कॅम्पिंग करत आहात आणि स्वतःच्या कारच्या बॅटरीवरूनच कॉफी मेकर चालवू शकता. टाटाचा नवीन ॲक्टिव्ह.EV आर्किटेक्चर 60 ते 80 किलोवॉट आवरचा बॅटरी पॅक देईल. फ्रंट व्हील आणि ऑल व्हील ड्राईव्ह दोन्ही पर्याय मिळतील. एका फुल चार्जमध्ये 400 ते 500 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज म्हणजे रस्त्यात चार्जिंग स्टेशन शोधण्याचा ताणच संपला. भारत NCAPमध्ये 5 स्टार रेटिंग आणि 7 एअरबॅग्ससह सुरक्षेची पूर्ण गॅरंटी आहे. याचा टॉर्क इतका भयानक असेल की तुम्ही सीटला खिळून राहाल. पण एक सत्य हे सुद्धा आहे की खाली बॅटरी असल्यामुळे तिसऱ्या रांगेत लेग रूम आणि थाय सपोर्ट थोडा कमी होईल. पुढील महिन्याच्या सुरुवातीला ही 20 ते 25 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत येईल. डिझेल कारच्या विक्रीलाही थेट फटका देईल. जर तुम्ही शहरात आणि चांगल्या हायवेवर जास्त फिरत असाल तर याची वाट पाहणे सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरेल. पण जर तुम्हाला वाटले असेल की सफारी ईव्ही सर्वात ॲडव्हान्स आहे तर पुढची गोष्ट तुमचे भान हरपून टाकेल. टाटा अविनिया एक्स आणि स्पोर्ट्सबॅकची टेस्टिंग ग्लोबल लेव्हलवर अतिशय गुप्तपणे सुरू आहे. ही अशा लोकांसाठी आहे ज्यांना 1 कोटीच्या कारचा आनंद 15 लाखात घ्यायचा आहे. ही क्रेटापेक्षा मोठी आणि हॅरियरच्या बरोबरीची असेल, पण आतली जागा कोणत्याही सध्याच्या कारपेक्षा जास्त असेल. पुढे नवीन सिग्नेचर DRL, इल्युमिनेटेड लोगो आणि स्लीक फ्रंट फेशिया हिला एखाद्या स्पेसशिपसारखा लुक देतात. साईडनेही एखादे कुपे एसयूव्ही किंवा मोठ्या हॅचबॅकचे मिश्रण वाटते, ज्याचे मोठे एरोडायनामिक व्हील्स आहेत. मागे शार्प टेलगेट रात्री वेगळाच धुमाकूळ घालेल. आत बसताच 5 स्टार लाऊंजचा अनुभव येईल. डॅशबोर्डवर मोठा साऊंड बार असेल आणि पारंपरिक स्क्रीनऐवजी विंडशील्डवरच सर्व माहिती दिसेल. ॲडव्हान्स कनेक्टिव्हिटी आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचे सुरुवातीचे फीचर्स तुम्हाला भविष्यात घेऊन जातील. असे मानले जाते आहे की तुमच्या आवाजाने कारची सिस्टीम कंट्रोल होईल. नवीन प्युअर ईव्ही प्लॅटफॉर्मवर सिंगल आणि ड्युअल मोटर लेआउट जबरदस्त पॉवर देईल. हलक्या बॉडीमुळे एका चार्जमध्ये 500 ते 600 किलोमीटरची रेंज आरामशीर मिळेल. आत इतकी जागा आहे की तुम्ही सीट्स फिरवून समोरासमोर बसून गप्पा मारू शकता. ग्लोबल स्टँडर्ड सेफ्टी आणि रडार फीचर्स हिला पूर्णपणे सुरक्षित बनवतात. ही स्पोर्ट्स कारसारखी वेगवान असेल. पण इथे मला एक मोठी भीती वाटते. इतके हायटेक फीचर्स आणि सेन्सरसह याचे मेंटेनन्स एखाद्या सामान्य सर्व्हिस सेंटरसाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखे असेल. आजचे सर्व्हिस नेटवर्क या उडत्या तबडीला सांभाळण्यासाठी तयार आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. ह्युंडाय क्रेटा ईव्हीशी याची थेट टक्कर आहे. 2026च्या शेवटी 15 ते 25 लाखांदरम्यान ही बाजारात आणली जाईल. नंतर स्पोर्ट्सबॅक मॉडेलही येईल. जर तुमच्याकडे बॅकअपमध्ये दुसरी कार असेल आणि तुम्ही तंत्रज्ञानाचे दिवाणे असाल तरच याचा विचार करा. आता जरा विचार करा की तुम्ही अशा कारने ऑफिसला जात आहात जी दिसायला महागडी परदेशी स्पोर्ट्स कार वाटते, पण तिचा रोजचा खर्च तुमच्या घरच्या स्कूटरपेक्षाही कमी आहे. टाटा कर्व्ह CNGची टेस्टिंग पुण्याच्या पेट्रोल पंपांवर एमिशन किटसह जोरात सुरू आहे. ही देशातील पहिली कुपे एसयूव्ही असेल जी फॅक्टरी फिटेड CNGसह येईल. पेट्रोलचे बिल जर तुम्हाला रडवत असेल आणि तुम्ही रोज जड ट्रॅफिकमध्ये 60 किलोमीटर कार चालवत असाल तर ही तुमच्यासाठी स्वर्गासारखी आहे. तिचा रोड प्रेझेन्स पेट्रोल मॉडेल इतकाच रुंद आणि उंच आहे. मागे ICNGचा बॅज लागेल आणि टॉप मॉडेल्समध्येही CNG मिळेल. म्हणजेच तुम्हाला LED लाईट बार आणि अलॉय व्हील्स सोडावे लागणार नाहीत. आत व्हेंटिलेटेड सीट्स, मोठा टचस्क्रीन आणि पॅनोरामिक सनरूफचा पूर्ण लक्झरी फील मिळेल. सर्वात मोठा खेळ तिच्या डिग्गीमध्ये आहे.
ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानामुळे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी पूर्ण बूट स्पेस मिळेल. आता तुम्हाला वाटेल की सीएनजीमध्ये ती पॉवर मिळेल का? टाटा यामध्ये 1.2 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन सीएनजी सह देणार आहे. ही भारतातील दुसरी टर्बो सीएनजी कार ठरू शकते. जर तुम्ही टर्बो नसलेली सीएनजी कार घेऊन हायवेवर ओव्हरटेक करायचा विचार करत असाल तर जीव मुठीत येतो. पण यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय मिळतील, जे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये वरदान ठरतील. खल्या जगात ही 25 किलोमीटर प्रति किलोचे मायलेज आरामशीर देईल. भारत एनसीएपीमध्ये 5 स्टार तर ठरलेच आहेत. पण एक कडू सत्य ऐकून घ्या. मागे कुपे छत असल्यामुळे उंच लोकांचे डोके टेकण्याची अडचण आधीपासूनच होती. आता मागे 2 जड सिलेंडरचे वजन वाढल्याने सस्पेन्शन कडक होईल आणि खड्ड्यांमध्ये मागे बसलेल्या नातेवाईकांना जास्त झटके बसतील. ग्रँड विटारा सीएनजी आणि हाय रायडर सीएनजीशी याची थेट टक्कर आहे. क्रेटा किंवा सेल्टॉस घेणारे सुद्धा याच्याकडे आकर्षित होतील. लोक म्हणतात सीएनजी फक्त टॅक्सीवाल्यांसाठी असते, पण टाटाने हिला स्टेटस सिंबल बनवले आहे. 15 लाखात रुबाब आणि मोठी बचत दोन्ही हवी असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. इथपर्यंत सर्व काही छान वाटत होते, पण आता त्या कारचे सत्य समोर आणूया, जिला टाटा गेल्या 5 वर्षांपासून एखाद्या भूतासारखे लपवून ठेवत आहे. टाटा ब्लॅकबर्डची चर्चा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. स्पाय नेटवर्कवरून लीक झालेल्या बातम्या सांगतात की एका प्रॉपर मिड साईज एसयूव्हीवर गुप्तपणे काम सुरू आहे. हिला दुसऱ्या कारच्या बॉडीखाली टेस्ट केले जात आहे. ही नेक्सॉन आणि हॅरियरमधील मोकळी जागा भरेल. कर्वचे कुपे डिझाईन सर्वांनाच पचत नाही, म्हणूनच क्रेटाला तिच्याच खेळात हरवण्यासाठी एक प्रॉपर बॉक्स शेप एसयूव्ही हवी आहे. 4.3 मीटर लांब ही कार क्रेटा आणि सेल्टॉसच्या बरोबरीची असेल. पुढून मिनी हॅरियर आणि मागून मस्क्युलर नेक्सॉन सारखी दिसणाऱ्या या कारची उंच रचना लोकांना खूप आवडेल. आत हे वातावरण एखाद्या प्रीमियम लाऊंज सारखे असेल. लेव्हल 2 एडॅज, लार्ज पॅनोरॉमिक सनरूफ आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोलसह अनेक लक्झरी कनेक्टेड कार टेक मिळतील. सर्वात मोठी बातमी याच्या इंजिनची आहे. टाटा एका नवीन 1.5 लिटर डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिनवर काम करत आहे, जे या कारचा खरा प्राण असेल. डीसीए ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलसह ही 12 ते 15 चे मायलेज देऊ शकते. ओमेगाच्या छोट्या रूप किंवा अल्फा प्लॅटफॉर्मवर बनणारी ही कार 5 स्टार सेफ्टीसह हायवेची राजा बनेल. पण माझी एक खूप मोठी तक्रार आहे. जी कार क्रेटाला भर बाजारात संपवू शकत होती, तिला आणण्यासाठी टाटाने खूप जास्त उशीर केला आहे. ही 2024 मध्येच यायला हवी होती. ह्युंडाईसाठी पूर्ण मैदान मोकळे सोडून टाटाने स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे. क्रेटाची ती इमेज जी लोक डोळे झाकून विकत घेतात, तिच्यासाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे. 2026च्या शेवटी किंवा 27च्या सुरुवातीला ही 10 ते 20 लाखांदरम्यान येईल आणि नंतर इलेक्ट्रिक सुद्धा बनेल. जर आज तुम्हाला कार हवी असेल तर याची वाट पाहलात काही अर्थ नाही. पण जर 2 वर्ष थांबून राहू शकत असाल तर ही देशी एसयूव्ही बाजार पलटवून टाकेल. जर तुम्हाला वाटले असेल की खरी स्पर्धा इथेच संपली आहे तर थोडा श्वास घ्या, कारण सिएराचा जो भूकंप येणार आहे तो बाजाराचा नकाशाच बदलून टाकेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की सिएराचे पेट्रोल आणि डिझेल मॉडेल 11,49,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आधीच लॉन्च झाले आहे आणि इलेक्ट्रिक मॉडेल सुद्धा 18,19,000 रुपयांच्या किमतीत रस्त्यावर आले आहे. पण खरी खेळ आता सुरू झाली आहे. टाटा आता सिएराच्या सीएनजी आणि ऑल व्हील ड्राईव्ह पेट्रोल मॉडेल्सची टेस्टिंग करत आहे, ज्यांना पुण्याच्या आजूबाजूला जड कव्हरमध्ये पाहिले गेले आहे. जर तुम्ही 25 लाख रुपये घेऊन महिंद्रा थार रॉंग्स बुक करायला जात असाल तर जरा थांबा. थारचा रुबाब आपल्या जागेवर आहे, पण मागे बसणाऱ्यांसाठी ती एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. सिएरा ऑल व्हील ड्राईव्ह तुम्हाला तो खरा फॅमिली कम्फर्ट देईल आणि सोबत 4x4चा पूर्ण रुबाब सुद्धा. तुम्ही विचार करत असाल की इतकी जड कार सीएनजीवर कशी चालेल? टाटा यामध्ये नवीन 1.5 लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन सीएनजी सह देणार आहे. ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानामुळे बूट स्पेसही वाचेल आणि डिझेलसारखा टॉर्कही मिळेल. ऑल व्हील ड्राईव्ह पेट्रोल मॉडेल थेट स्कॉर्पिओ एनचे ग्राहकांना स्वतःकडे खेचून घेईल. तिचा रोड प्रेझेन्स इतका भयानक असेल की बाकी कार्स तिच्यासमोर खेळणी वाटेल. बाहेरून कोणताही मोठा बदल नाही, फक्त ऑल व्हील ड्राईव्ह आणि आयसीएनजीची बॅजिंग मिळेल. पण एक खूप मोठे सत्य हे सुद्धा आहे की जड वजन आणि ऑल व्हील ड्राईव्हमुळे पेट्रोल मॉडेलचे मायलेज वाईट रीतीने घसरेल. शहरात ही 8 किंवा 9 पेक्षा जास्त सरासरी म्हणजे मायलेज क्वचितच देईल. 2026च्या शेवटी ही दोन्ही रुपये शोरूममध्ये येतील. ऑल व्हील ड्राईव्हची किंमत सध्याच्या टॉप मॉडेलपेक्षा जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयांनी जास्त असेल. दिखावा आणि खऱ्या कम्फर्टमध्ये ही कार तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आता येऊया त्या कारवर जी भारताची सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही आहे, पण तिचे नवीन रूप पूर्ण कहाणी बदलून टाकणार आहे. नेक्स्ट जनरेशन टाटा नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्हीची टेस्टिंग एका अगदी नवीन प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आहे. जर तुम्ही नुकतीच नवीन नेक्सॉन खरेदी केली असेल तर कदाचित तुमची थोडी निराशा होऊ शकते. ही सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त लांब आणि रुंद असेल. याचे डिझाईन कर्व आणि अविनयाच्या संकल्पनेतून प्रेरित असेल, जे हिला पूर्णपणे फ्युचरिस्टिक बनवेल. केबिनच्या आत जास्त स्पेस, नवीन डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन लेव्हलचे एडाज मिळेल. 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणखी रिफाइंड होऊन येईल. ईव्ही मॉडेलमध्ये नवीन ॲक्टिव्ह.ईव्ही प्लॅटफॉर्म मिळाल्याने याची रेंज आणि परफॉर्मन्समध्ये मोठी झेप दिसेल. पण या सर्व अपग्रेडची एक मोठी किंमत मोजावी लागेल. नवीन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानामुळे याच्या किमतीत मोठा उछाळ येईल. जी नेक्सॉन आज 8 लाखापासून सुरू होते, तिचे नवीन रूप 9 लाखांच्या पारावरूनच सुरू होईल. नवीन ब्रीझा आणि सोनेटसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. जर आज गरज आहे तर सध्याची नेक्सॉन सर्वोत्तम आहे, पण जर 1 वर्ष थांबलात तर नवीन जनरेशन तुमचे सर्व पैसे वसूल करून देईल.
महिंद्रा आणि मारुतीसाठी ही संपूर्ण लाईनअप एखाद्या वाईट स्वप्नासारखी आहे. टाटा प्रत्येक सेगमेंटमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिकचे असे जाळे विणत आहे की ग्राहक इतर कुठेही जाऊ शकणार नाही. सफारी ईव्ही असो, टाटा अविनिया असो, कर्व सीएनजी असो, ब्लॅकबर्डचे नवे अवतार असोत की मग पुढची नेक्सॉन, प्रत्येक कार वेगवेगळ्या ग्राहकांसाठी बनवली गेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की यापैकी तुमची पुढची कार कोणती असेल? खाली कमेंट करून नक्की सांगा.